नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे ईश्वरी आणि अर्णवकडे आता पूर्ण पुरावे आलेले आहेत. कशा पद्धतीने राकेश खोटं वागत आहे हे सगळं सत्य ईश्वरी आणि अर्णवच्या समोर आलेलं आहे. त्यामुळं ईश्वरी आणि अर्णव या दोघांनीही राकेशला पकडून त्याची आता वाट लावायची, त्याच्या विरोधातले सगळे पुरावे गोळा करायचे. यासाठी खूप मोठा ट्रॅप रचलेला आहे आणि त्यामध्ये वल्लरीसुद्धा आता भस्मसात होऊ शकते. कारण वल्लरीला असं वाटत असतं की तिने आजपर्यंत जे काही केलेलं आहे त्यामध्ये ती अडकणार नाही, पण ती नक्कीच त्यामध्ये अडकणार आणि तिची मात्र वाट लागणार आहे, हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण इकडे ईश्वरी आणि अर्णवला सगळं सत्य समजलेलं आहे, पण राकेशने सुद्धा आता ठरवलेलं आहे की आता देश तसा वेश, आपल्याला वेश बदलण्याची गरज आहे. आपण इथून निघालं पाहिजे. आता मोठा हात मारायचा आणि इथून निघायचं, एवढाच राकेशचा डाव असतो. आणि त्यासाठी राकेश आता हे सगळं करत आहे. परंतु राकेशच्या विरोधात ईश्वरी आणि अर्णवच्या हाती खूप मोठे पुरावे लागलेले आहेत आणि त्याहीपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे त्या डॉक्टरला जाऊन डॉक्टरकडून सुद्धा ईश्वरी आणि अर्णवने पुरावे मिळवलेले आहेत. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आपल्याला पाहायला मिळतं तारा ही कॅन्टीनमध्ये बसलेली असते आणि तिने कॅन्टीनमध्ये आता ज्या गोष्टी करत आहे ते पाहून ईश्वरीला धक्का बसतो. कारण ताराने कानामध्ये इयरफोन्स घातलेले असतात आणि तिने त्याच्यावरती काहीतरी ऐकत असते, पण तिला मात्र ते ऐकायला नीट येत नाही. तिची चिडचिड होते आणि तिने रागाने ते फेकून देते. तेव्हा मात्र तो आवाज जो आहे तो बाहेर ऐकू येतो आणि राकेशचा आवाज असतो की 50 कोटींचं लोन आहे, 50 कोटींचं लोन हे मंजूर झालंच पाहिजे, हे राकेशचं बोलणं चालू असतं. आणि ईश्वरी तिथे येते आणि तिला म्हणू लागते, हे सगळं काय आहे? हा तर राकेश जिजूंचा आवाज आहे, हे सगळं काय आहे? या सगळ्याचा काय अर्थ आहे? असं जेव्हा ती विचारत असते तेव्हा मात्र इकडे ती म्हणते की नाही, काही नाही आहे मॅडम. तेव्हा ईश्वरी तिला ओरडते आणि म्हणते, काय चाललं हे सगळं? त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे ऑफिसमधून फाईल आलेली असते आणि राकेशसाठी ती फाईल आलेली आहे. नम्रता ती फाईल घेते आणि मग नम्रता फाईल कलेक्ट करते आणि हॉलमध्ये येते. आणि हॉलमध्ये आल्यानंतर नम्रताचा फोन वाजतो. नम्रताच्या फोनवरती आकाशचा फोन आलेला असतो आणि नम्रता खूप खुश होते आणि आकाशचा फोन घेऊन ती बाहेर जाते आणि नेमकी फाईल जी आहे तिथं हॉलमध्ये टीपॉयवरती ठेवून देते. इकडे ईश्वरी भयानक चिडलेली असते. ईश्वरी म्हणत असते की बोल, आत्ताच्या आता सांग मला, हे सगळं काय आहे? या सगळ्याचा काय अर्थ आहे? हे काय करतेस तू? बॉसचं बोलणं रेकॉर्ड करतेस, बॉसला फसवतेस तू, असं म्हणत इकडे ईश्वरी तिला विचारत असते. तेव्हा ती म्हणत असते, नाही मॅडम, मी काही चुकीचं केलेलं नाही. हे मात्र जेव्हा चालू झालेलं असतं तेव्हा मात्र इकडे ईश्वरी म्हणत असते की नाही, हे सगळं जे काय आहे ना ते मला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे. या सगळ्यामध्ये तुझा काय डाव आहे ते मला कळलं पाहिजे, असं ईश्वरी विचारत असते. तेव्हा ती म्हणत असते की मॅडम मला माफ करा, माझ्याकडनं चूक झाली, माझं ऐकून घ्या मॅडम, असं म्हणत ती ईश्वरीलाच सांगत असते. पण ईश्वरी म्हणते की नाही, मला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे. तेव्हा ती म्हणते की मॅडम हे बघा. ईश्वरी सगळं बोलणं ऐकायला घेते. ती ऐकत असते. त्याच्यामध्ये राकेशने सांगितलेलं असतं की 50 कोटींचं लोन आहे आणि आता मी बोर्ड ऑफ डिरेक्टरमध्ये सुद्धा आहे, त्यामुळे हे लोन मंजूर व्हायला काहीच हरकत नाही आहे. त्यामुळं मला हे लोन मिळालं पाहिजे आणि काहीही झालं तरी 2 दिवसात हे लोन मंजूर झालं पाहिजे, असं राकेश तिथे फोनवरती ओरडून ओरडून सांगत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे तारा हे सगळं बोलणं रेकॉर्ड करत असते. ताराने हे सगळं रेकॉर्ड केलेलं असतं आणि ईश्वरीला हे सगळं कळलेलं असतं. तेव्हा ईश्वरी म्हणते, अजून काय काय आहे? तेव्हा तारा म्हणत असते की आणखी बऱ्याच गोष्टी आहेत. ताराने आता हे सगळं बोलणं रेकॉर्ड केलेलं आहे आणि हे ईश्वरीला देत असते. ती म्हणत असते की त्या माणसाचा मला बदला घ्यायचा आहे आणि त्यासाठी हे सगळं मी केलेलं आहे. इकडे मामा आलेले असतात आणि मामा नम्रताला आवाज देत असतात. तेवढ्यातच मामांना ती फाईल दिसते. ते म्हणतात, ऑफिसची फाईल आणि ते घरी, असं म्हणत मामांनी ती फाईल उचललेली असते. ती फाईल उचलतात. तेवढ्यातच वल्लरी आवाज देते. कधी नव्हे ते वल्लरीला आता मामांची गरज पडलेली आहे आणि मामाकडून तिला जाणून काय घ्यायचं आहे, तर मी अंजलीच्या वाढदिवसाला कोणती साडी नेसू, असा हा मूर्खपणा इथे आपल्याला पाहायला मिळतो. मामा नेमके येतात आणि म्हणतात, नेस कोणती पण, नवी नको घेऊ, काही गरज नाही आहे, यातली आहे ना, यातली नेस, असं मामा तिला सांगत आहे. आता मात्र ती म्हणत असते, नाही हो, म्हणजे मला कळत नाही आहे. तेव्हा ती म्हणते, काय उपयोग आहे? ह्या माणसाला पहिल्यांदा विचारलं तरी काही उपयोग झालेला नाही. ह्या माणसानं द्यायचं ते उत्तर दिलेलं आहे. इकडे या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की या सगळ्यामध्ये जी वल्लरी आहे ती सुद्धा तेवढीच सामील असते. वल्लरी बरोबर हुशारीने आता ती फाईल उघडते आणि वल्लरीने ती फाईल उघडल्यानंतर तिच्या लक्षात येतं
35 लाखांचा फ्रॉड असतो, 35 लाखांची फेक बिलं असतात. आता वल्लरीला तर हे कळणारच आहे, कारण वल्लरीने पण आजपर्यंत तेच केलेलं आहे. नुसती फेक बिलं बनवणं, पैसे लुटणं या सगळ्या गोष्टी वल्लरीने केलेल्या असतात. प्रत्येक वेळेस तिने अंजलीचाही वापर तिथं केलेला असतो. त्यासोबतच पाहायला मिळतं ते म्हणजे एवढं सगळं झालेलं असलं तरीही वल्लरी ज्या पद्धतीने हे सगळं करत असते, तेव्हा मात्र अर्णव आणि ईश्वरी इकडे त्यांना माहीतच नाही आहे की हे सगळं काय चाललेलं आहे. ईश्वरीने मात्र संशय येत होता तिला, त्या पद्धतीने तिने गोष्टी शोधून काढलेल्या असतात. त्यानंतर जेव्हा हे सगळं घडत असतं, राकेश मात्र फोनवरती बोलत असतो. एवढं मोठं लोन पास करायला सांगितलेले, काही होत नाही आहे. आणि त्याच वेळी तो तिथं असलेल्या त्या माणसाला, मॅनेजरला त्याने बोलून घेतलेलं असतं. रिस्क मोठी आहे मान्य आहे, पण मोबदलाही तुला मोठाच मिळणार आहे, असं राकेश आवर्जून त्याला सांगत असतो. आणि तो माणूस म्हणत असतो, साहेब थोडा वेळ तर द्या ना, वेळ तर लागणारच आहे, एवढं सहज होणार नाही आहे हे काम. तेव्हा तो म्हणतो की नाही, हे काम लवकरात लवकरच करावं लागणार आहे, हे सुद्धा सांगितलेलं असतं. आणि आता मात्र तो माणूस घाबरलेला असतो. राकेश म्हणतो, तू आजपर्यंत बघितले नव्हते, एवढे पैसे तुला दिले जाणार आहेत आणि त्यामुळं हे काम तुला करावंच लागणार आहे, आणि तेही लवकरात लवकर. आता वल्लरी राकेशकडे आलेली असते आणि म्हणत असते, कसं आहे माहिती आहे का, 35 लाखांची बनावट बिलं बनवलेली आहेत. फ्रॉड करताना तर जरा हुशारीने करायचा असतो. हा काय पद्धत आहे, ही काय फ्रॉड करण्याची पद्धत आहे? कसं आहे माहिती आहे का, ही ओरिजिनल बिलं ती पण त्याच्यात लावलेली आहेत, ज्याच्यावरती सात्विक फॅशनचा वॉटरमार्क आहे. पण तुम्ही बनवलेल्या बिलांवरती सात्विक फॅशनचा वॉटरमार्कच नाही आहे. त्यामुळं ही बिलं सँक्शन होण्याचा प्रश्नच येत नाही आहे. लक्षात येते का? पण राकेश एवढा हुशार आहे की तो त्या पहिल्या बिलावरती ज्या सह्या घेत असतो, त्या सह्या अर्णवच्या घेतच नाही आहे. तो तर त्या बिलांवरती ज्या सह्या घेतो त्या अंजलीच्या घेत असतो. आणि अंजली महामूर्ख आहे. ती कशा पद्धतीने विश्वास ठेवते, काय काय करते, तिच्यासाठी राकेश देव आहे, ही गोष्ट राकेशला चांगलीच माहिती असते. त्यामुळं राकेशने या सगळ्या गोष्टींचा फायदा घेतलेला असतो. आणि हे सगळं तो करत असतो, ते जाणून बुजून करत असतो. इकडे वल्लरीला मात्र असं वाटत असतं की नाही, याच्यामध्ये राकेश अडकला जाऊ शकतो. पण राकेशने अडकण्याचा प्रश्नच येत नाही, कारण यामध्ये अडकला जाणार असतो तो राकेश नाही आहे, तर वल्लरी अडकू शकते. कारण राकेशकडे वल्लरीच्या विरोधातले बरेचसे पुरावे आहेत, ज्यामुळं वल्लरी कायमची बर्बाद होऊ शकते. इकडे तारा म्हणत असते की मी हे सगळं करते कारण त्या माणसाला मला उद्ध्वस्त करायचं आहे. ज्या माणसाने माझं ताईचं आयुष्य नरक केलेलं आहे, त्या माणसाला मी सोडणार नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते, तुझ्या ताईचं म्हणजे इथे काय संबंध या सगळ्या गोष्टींचा, असं ईश्वरी तिला विचारते. तेव्हा ती फोटो दाखवते आणि ईश्वरीला धक्का बसतो. राकेश म्हणतो, खरंच मामी, मला ना कंटाळा आला होता हे सगळं चांगलं चांगलं वागायचा. मलाही असं वाटत होतं की कधी एकदा मी हे सगळं करतोय आणि तुम्हाला सत्य सांगतोय, असं झालेलं होतं मामी मला पण, असं राकेश तिला सांगत असतो. तेव्हा मात्र वल्लरी म्हणत असते, म्हणजे? तेव्हा राकेशचं असं म्हणणं असतं की मलाही कंटाळा आलेला आहे खूप चांगलं चांगलं वागायचा, कारण मी चांगलं चांगलं वागतोय ना, ते मला पण कळत नाही आहे. आणि इकडे ईश्वरीने जेव्हा ताराने फोटो दाखवलेला असतो आणि तारा म्हणत असते की ही माझी ताई, हे सगळं मी करते ते शलाका ताईसाठी, आणि तुम्हीच तिला वकील म्हणून या राजेशकडे घेऊन गेलता ना, या राजेश भोसलेकडे. नाही, बरोबर आहे ना मी काय बोलते ते? ईश्वरीला सगळं आठवू लागतं की यामध्ये काय काय गोंधळ झालेला होता, हे सगळं ईश्वरीला आठवत असतं. आणि ईश्वरी मात्र हादरलेली असते. ईश्वरी म्हणत असते की नाही. तेव्हा ती सांगते की हो, माझ्या ताईला न्याय मिळवून देण्यासाठी आलेले आहे. पुढच्या महिन्यात माझ्या ताईचा वाढदिवस आहे आणि त्या दिवशी माझ्या ताईला या माणसाने संपवलेलं आहे. त्यामुळं ताईला माझ्या वाचवण्यासाठी मी इथं आलेली आहे, असं ती सांगत असते. आणि तेव्हा मात्र ईश्वरीमध्ये ईश्वरी आणि त्या दोघींमध्ये बोलणं चाललेलं असतं. ईश्वरीला आठवतं हे सगळं काय घडतंय. आणि त्याच वेळी हे सगळं जेव्हा घडत आहे, तेव्हा मात्र इकडे ईश्वरीला त्या सगळ्या गोष्टी आठवत असतात. तिने राजेश भोसलेला बोलवलेलं असतं. राजेश भोसलेला तिनं म्हणालेली असते की असं असं शलाकाताई आहे, त्यांची केस तुम्हाला द्यायची आहे आणि त्याचबरोबर त्यांना तुमच्याशी बोलायचं सुद्धा आहे, तुम्ही एकदा त्यांच्याशी भेटून घ्या. पण गोष्टी मात्र थोड्या वेगळ्या पद्धतीने झालेल्या असतात. ईश्वरीला ते आठवतं की हा राजेश भोसले कधीच भेटायला आला नाही आणि त्याने शलाकाबरोबर भेटच घेतलेली नाही आहे. तेव्हा तारा आता सांगायला सुरुवात करते, त्या राजेश भोसलेला असं वाटतंय की तो मला ट्रॅपमध्ये अडकवतोय, पण नाही, मी त्याला ट्रॅपमध्ये अडकवले. ईश्वरी म्हणते, पण हे कसं शक्य आहे? तेव्हा तारा सांगू लागते की हो, इंटरव्ह्यू घेतल्याचं, म्हणजे त्यानेच माझा इंटरव्ह्यू घेतला असं मी त्याला भासवलं आहे. इकडे आता या सगळ्या गोष्टी चालू झालेल्या असतात
आणि वल्लरी मात्र राकेशला चांगलाच दम भरत असते. इकडे राकेशच्या बरोबर ज्या गोष्टी केलेल्या आहेत ताराने त्या सगळ्या ताराला आठवत आहेत आणि तारा मात्र तिला सांगत असते की हो, माझा इंटरव्ह्यू झाला, पण मुद्दामच मी त्याच्या गाडीच्या समोर आलेली होती आणि त्याचबरोबर मी त्याला दाखवलं की त्याने माझा इंटरव्ह्यू घेतलेला आहे. मला माहीत होतं की या कंपनीमध्ये त्याचबरोबर हे सगळं जे काही आहे ते मी करत आहे, कारण मला माझ्या ताईला न्याय मिळवून द्यायचा आहे, असं तारा सांगत असते. ईश्वरीला तर धक्का बसलेला असतो, कारण शलाकाताईंवरती अन्याय झालेला आहे ही गोष्ट ईश्वरीला माहिती आहे. तारा म्हणत असते की हे सगळं तारा म्हणते की ती माझी बहीण, माझे वडील म्हणजे तिचे मामा, आम्हाला तिचाच आधार होता आणि तिने त्याला शोधण्यासाठी आली होती. त्या माणसाने माझ्या ताईबरोबर लग्न केलं, सगळे दागिने पैसे लुटले आणि तो इकडे निघून आला. त्यांनी जराही विचार केला नाही. माझी ताई मात्र पाहतच होती ह्या सगळ्या गोष्टी, पण तिला न्याय मिळवून द्यायचा होता आणि तो न्याय मात्र मी मिळवून देऊ शकले नाही, असं सगळं इकडे सांगितलं जातं. तारा सगळं काही ईश्वरीला सांगत आहे, पण ईश्वरीचा अजून तारावर विश्वास बसत नाही. ईश्वरी ताराला विचारते, पण हे सगळं मी खरं कशावरून धरू? तेव्हा तारा सांगते, हे सगळं खरं आहे. मी त्याचा बदला घेण्यासाठीच इथं आलेले आहे, कारण त्याने शलाकाला संपवलं आहे. शलाका माझी बहीण होती आणि आमचं सगळं घर तिच्यावर चालत होतं. तिच्या जाण्याने आमच्यावर किती मोठं दुःख आलं होतं हे फक्त आम्हालाच माहिती आहे. जरी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही तरी मी त्याचा बदला घेणारच आहे. शेवटी ती तुमची मर्जी आहे की तुम्हाला माझ्यावर विश्वास ठेवायचा आहे का नाही ठेवायचा आहे, पण त्याला बरबाद केल्याशिवाय मी राहणार नाही. आता शलाकाचा ज्या दिवशी वाढदिवस आहे त्या दिवशी मी त्याला बरबाद करणार आहे. त्यानंतर माझं जे काय व्हायचं ते होऊ द्या. मला जी शिक्षा होईल ती भोगण्याची माझी तयारी आहे. अशा प्रकारे ताराने ईश्वरीला सगळं काही सांगितलेलं आहे. इकडे वल्लरी आणि राकेश बोलत आहेत. राकेश वल्लरीला म्हणतोय, "हां, बघ माझ्या डोळ्यात घाबरलो मी तुला. तुम्हाला काय वाटतंय तुमच्या असल्या पोकळ धमक्याला राकेश घाबरत असतो? ते बोट खाली करायचं आणि नीट बोलायचं. काय? असल्या धमक्याला राकेश घाबरत नसतो. राकेशकडं काय काय आहे ना ते तुम्हाला माहिती नाही आहे. तुम्ही विषारी असाल ना तर मी डबल विषारी आहे. माझं विष कसं आहे ना ते तुम्हाला माहिती नाही. त्यामुळं तुम्ही माझ्याशी एवढं बोलतायत. तुम्हाला सांगू का माझ्याकडं काय काय आहे ते?" असं म्हणून त्याने आता वल्लरीलाच आपल्या ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. उदयकांत बरोबर भेटून तुम्ही कुणाला मारण्याचा प्लॅन केला होता ना ते सगळं माझ्याकडे व्हिडिओमध्ये आहे. करू का तो व्हिडिओ व्हायरल? त्याचबरोबर श्रीकांत धुमाळबरोबर तुम्ही ईश्वरीला संपवण्याचा जो प्लॅन केलेला होता ना त्याचा देखील व्हिडिओ माझ्याकडे आहे अजून. काय करायचं सांगा त्याचं? जर तुम्ही म्हणत असाल तर तो व्हिडिओ आपल्या फॅमिली ग्रुपमध्ये व्हायरल करून टाकतो आणि सगळीकडंच बाहेर देखील व्हायरल करून टाकतो. करू? सांगा. असं म्हणून आता त्यानेच वल्लरीला दमात घेतलंय. वल्लरीच्या तोंडचं पाणीच पळालंय. इतकी तोऱ्यात बोलणारी वल्लरी आता तोंड वाकडं तिकडं करून बसली आहे, कारण तिला कळलंय की आपल्यापेक्षा हा बाबा 100 पटीनं घातक आणि विषारी आहे. वल्लरी म्हणते, "तुम्ही असं करणार नाहीत." तो म्हणतो, "हां, मी असं करणार नाही तुम्हाला वाटत असेल ना तर मग शांत बसायचं." तेव्हा ती म्हणते, "बरं, मग मी जे सांगते ते ऐका. आता तुम्ही पण गप्प राहायचं आणि मी पण गप्प राहायचं. जे काही चालू आहे ते आहे तसं चालू द्यायचं. पण फक्त त्यासाठी मला 25 कोटी द्यायचे." तो म्हणतो, "25 कोटी?" ते म्हणते, "हो, गप्प राहण्याची किंमत. असं पण तुम्ही कमवताय ना, मग मला पण द्या ना थोडेसे. 50-50 करूया." असा प्रस्ताव तिने त्याच्यासमोर ठेवलेला आहे. राकेश तिच्याकडे बघतो आणि म्हणतो, "खरंच मला वाटतं की मी शैतान आहे, पण तुम्हीसुद्धा खतरनाक शैतान आहात." ती म्हणते, "मी जे बोलते ते पटतंय का नाही फक्त सांगायचं. मला 25 कोटी पाहिजेत शांत बसण्याचे." तो म्हणतो, "मी माझा सगळा काळाधंदा ना इमान इतबार करत असतो. मिळतील तुम्हाला. काही काळजी करू नका. 25 कोटी पाहिजेत ना? देतो. पण तोंड बंद ठेवलं तर. अन्यथा मी काय करू शकतो ते तुम्हाला माहिती आहे." वल्लरी म्हणते, "हो, असं मी देखील तुम्हाला म्हणू शकते. तुम्ही देखील तोंड बंद ठेवलं तर ठीक आहे. अन्यथा मीही काय करू शकते तर तुम्हाला माहिती आहे." तेव्हा राकेश तिच्याकडे बघतो आणि म्हणतो, "ठीक ठरलं. आता मी तुमचे व्हिडिओ एक्सपोज करणार नाही आणि तुम्ही माझ्याविषयी कोणाला काही सांगणार नाही आणि या कामाचे तुम्हाला 25 कोटी मिळून जातील." असं म्हणून दोघांनी एकमेकाला हातात हात दिलेला आहे. वल्लरी आणि राकेश एकत्र आलेले आहेत.
राकेश त्याचं काम त्याच्या पद्धतीनं करत राहणार आणि वल्लरी तिचं जे काम आहे ते तिच्या पद्धतीनं करत राहणार असं दोघांनी ठरवलेलं आहे. आता राकेश म्हणतो, "मग हे फेक बिल आहेत ते माझी मला द्या की." तेव्हा ती म्हणते, "फेक बिल? नाही. ती फाईल तुम्हाला आत्ता मिळणार नाही. कारण मी सुद्धा जे काय 2 नंबरचं काम करते ना, ते इमानदारीनं करते. अगोदर मला माझे 25 कोटी आहेत ते द्यायचे आणि त्यानंतर मग तुम्ही हे फेक बिल आहेत ते घेऊन जायचे." राकेशला कळलंय की आपल्याला वाटतं की आपण हुशार आहेत, पण वल्लरी आपल्यासारखीच हुशार आहे. तिला गंडवणं एवढं शक्य नाही आहे, एवढं सोपं नाही आहे, हे त्याच्या लक्षात आलेलं असतं. तो म्हणतो, "ठीक आहे. जर का तुम्हाला माझ्याकडून 25 कोटी पाहिजे असतील, तर तुम्ही नीट राहा आणि मला पण नीट राहू द्या. माझ्याशी जर का गद्दारी केली, तर मी सोडत नसतो, ही गोष्ट लक्षात ठेवायची." दोघांनी हस्तांदोलन करून ठरवले की दोघंही एकमेकाला त्रास देणार नाहीत. तर वल्लरीने त्याच्याकडची फेक बिलाची फाईल आहे, ती स्वतःच्या जवळ ठेवलेली आहे आणि त्याला सांगते, "काम केलं की तुम्हाला पैसे मिळणार. काहीच काळजी करू नका, कारण मी सुद्धा विश्वासानंच काम करत असते. डोंट वरी, तुम्ही पण रिलॅक्स राहा आणि मलाही रिलॅक्स राहू द्या." असं म्हणून तिने त्याला शब्द दिलाय की ती त्याच्यावर कसलंच अडचण, संकट येऊ देणार नाही. तर तो देखील तिला म्हणतोय की तुम्ही देखील निश्चिंत राहायचं, पण माझ्या मध्ये अजिबात यायचं नाही. नाहीतर मी काय करेल? ती म्हणते, "हो, सगळं मला माहीत आहे तुम्ही काय कराल ते आणि मीही काय करेल ते देखील तुम्ही नीट आता समजून घेतलेलं आहे." इकडे आता ताराने ईश्वरीला एका खोलीमध्ये आणलेलं आहे, जिथे सगळ्या साड्या वगैरे ठेवलेल्या आहेत, जिथे साड्यांचे बॉक्स आहेत. एक साड्यांचा बॉक्स तिने उघडलेला आहे आणि त्यातल्या साड्या भराभर तिने बाहेर काढायला सुरुवात केलेली आहे. ईश्वरी म्हणते, "तारा, तू काय करतेस? मला सांगशील का तू?" ती म्हणते, "थांबा." असं म्हणून तिने एक साडी बाहेर काढलेली आहे आणि त्यातला एक धागा तिने बाहेर काढलेला असतो आणि तो ईश्वरीला दाखवलेला असतो. ईश्वरी म्हणते, "हे काय? हा तर धागा आहे." ती म्हणते, "नाही, हा धागा नाही आहे. ही सोन्याची तार आहे. ओरिजिनल, खरोखरची सोन्याची तार." ती म्हणते, "कसं काय? हे कसं शक्य आहे?" तेव्हा तारा सांगते, "हाच तर राकेशचा प्लॅन आहे. तो साड्यांमध्ये खरोखरच्या सोन्याच्या तारा वापरतो आणि तो त्या सोन्याची स्मगलिंग करतो." हे ऐकल्यावर तर ईश्वरीला मोठा धक्काच बसलाय. म्हणजे आजपर्यंत त्याचे एक गुन्हे उघड होत होते, आता अजून एक गुन्हा त्याचा उघड झालेला आहे. तेव्हा तारा सांगते, "हे सगळं तो जरी करत असला तरी यावर लोगो आहे तो सात्विक फॅशन्सचा आहे. त्यामुळे जर का हे एक्सपोज झालं तर आपल्या सात्विक फॅशनवर त्याचं संकट येणार आहे. त्यामुळे हे लवकरात लवकर थांबवणं गरजेचं आहे." असं तिने ईश्वरीला सांगितलेलं असतं. आता मात्र ईश्वरीला देखील जबरदस्त धक्का बसलेला असतो, कारण यामध्ये अर्णव अडकू शकतो हे तिच्या लक्षात आलेलं असतं आणि ताराने अगदी योग्य वेळेला आपल्याला सांगितलं हे देखील तिला समजलेलं असतं. आणि आता तिच्या हेही लक्षात आलंय की ताराने आत्तापर्यंत जे सांगितलेलं होतं ते सगळं सत्य आहे. तारा खरोखरच आपल्या बाजूनं आहे आणि तिला राकेशला अडकवायचं आहे, ही गोष्ट आता क्लिअर झालेली असते. तर इकडे वल्लरी घरी बसलेली असते, तेव्हा नम्रताने तिच्यासाठी गरमागरम चहा आणलेला आहे. वल्लरी तो चहा घेते आणि हातात घेऊन त्याची चव पाहते आणि म्हणते, "शी, कसला घाणेरडा चहा केलाय. असला घाणेरडा चहा ना मी आयुष्यात पिलेला नाही आहे." तेव्हा नम्रता म्हणते, "सॉरी हां, मला माहीत नाही तुम्हाला कसला चहा लागतो. मी ना अजून शिकते ना, कोणाला कसला चहा पाहिजे ना ते मी नक्की शिकून घेईल. माझं ना थोडं चुकलंच अंदाज." तेव्हा ती म्हणते, "अंदाज नाही चुकलेला, तुझं घरच चुकलं आहे." तेव्हा नम्रता म्हणते, "असं का बोलता हो तुम्ही?" ती म्हणते, "का बोलते? मग तुला तुझ्या बहिणीला बोलता येत नाही का? ती कशी जाते तुला ऑफिसला ठेवून? असं करून करून तुझी बहीण आहे ना तुझं पाय पुसणं करून टाकणार आहे. अगं, मी तुला बोलते हे तुला दिसतंय, पण मी तुला बोलत नाही आहे, मी तुला जागं करते. थोडीशी जागी हो, नाहीतर झालं परत तुझं काय काम नाही आहे लक्षात ठेव. नुसतं घरकाम करत राहा मोलकरणीसारखं." असं म्हणून ती तिला मुद्दाम उस्कवत असते. पण नम्रता मात्र अजिबात उस्कत नसते. नम्रता सगळं शांतपणे ऐकते आणि कप घेऊन ती माघारी निघून जात असते. वल्लरीला कळतं की हिला बोलण्यात काही एक अर्थ नाही आहे. किती जरी बोललं तरी या बहिणी काय आपापसात भांडण करणार नाहीत असं चिन्ह दिसतंय, असं तिच्या मनाला वाटतं. नम्रता निघून गेल्यावर वल्लरी म्हणते, "मरू दे. हिच्यावर वेळ घालवण्यापेक्षा मी ना त्या 25 कोटींचं काय करायचं ना याचा विचार करणं गरजेचं आहे. काय घेऊया? चला डायमंड नेकलेस घेऊया का?" असं म्हणून तिने मोबाईल काढलेला असतो आणि डायमंड नेकलेसच्या वेगवेगळ्या डिझाईन ती पाहायला सुरू करत असते. इकडे इकडे अर्णव आणि शिर्के दोघेही बसलेले असतात. अर्णव त्याला विचारत असतो की बंगलोरच्या डीलचं काय झालं? तो म्हणतो, "आता होईल फायनल." आणि तेवढ्यात तिकडून ईश्वरी धावत पळतच आलेली असते. तिच्या हातामध्ये तीच साडी असते ज्यामध्ये सोन्याची तार लपवलेली असते.
अर्णव शिर्केला जायला सांगतो आणि ईश्वरीला विचारतो, काय झालं, तुम्ही एवढे टेन्शनमध्ये का आहात? आणि तेव्हा तिने सगळं काही सत्य सांगायला सुरुवात केलेली आहे. राकेश कशा प्रकारे स्मगलिंग करतोय हे सांगायला सुरुवात केलेली आहे. तेथेच ताराई असते. अर्णव तिला म्हणतो, तू गेलीस तर चालेल. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही, हिनेच तर मला सगळं सांगितलेलं आहे आणि हिनेच राकेशला एक्सपोज केलेलं आहे. राकेशची मेमरी गेलेली नाही आहे असं देखील तिने सांगितलेलं असतं. आणि तेव्हा अर्णवला मोठा धक्का बसलाय. अर्णवला समजलंय की सात्विक फॅशनमध्ये नक्की तो काय काम करतोय. चक्क राकेश स्मगलिंग करतोय, सोन्याचं स्मगलिंग करतोय आणि ते पण साड्यांमधून करतोय म्हणल्यानंतर त्याला समजलंय की या गोष्टीचं गांभीर्य काय आहे. सात्विक फॅशनचं काय होऊ शकतं हे पटकन चित्र त्याच्या डोळ्यासमोरून जातं आणि त्याला खूपच टेन्शन येतं. अर्णव म्हणतो, आता मी त्याला सोडणार नाही. तेव्हा ती म्हणते, आत्ता असं करायचं नाही. मागच्या वेळेस 48 तासाचा आपल्याला वेळ दिला होता. त्याने कसा तो वेळ घालवला. आपण सगळे पुरावे आणले होते, पण त्याने बरोबर ॲक्सिडेंटचा बहाणा केला आणि तो त्यातून सुटला. आता त्याला तसा सुटू द्यायचा नाही. त्यामुळं आपल्याला खूप चांगलं प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. आणि आता आपल्याबरोबर तारा देखील आहे असं तिने सांगितलेलं असतं. तो म्हणतो, ठीक आहे. तो लगेच शिर्केला बोलवतो आणि म्हणतो, माझ्या सहीशिवाय आता एकही कागद कुठे जाणार नाही याची दक्षता घ्यायची. एक नाही कागद माझ्या नजरेखालून गेला पाहिजे असा दम त्याने शिर्केला देखील दिलेला असतो. आणि आता अर्णव आणि ईश्वरी मिळून एक जबरदस्त प्लॅन बनवत आहेत. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, अर्णव आणि ईश्वरी बोलत असतात तेव्हा वल्लरी बाहेर कान देऊन ऐकत असते आणि ईश्वरी अर्णवला सांगत असते की हे सगळं जे काय आपल्या समोर आलं आहे ना राकेशचं चित्र, आता राकेशचा आपल्याला शेवट करणं गरजेचं आहे. अर्णव म्हणतो, अगदी बरोबर. पण त्याचबरोबर ती अर्णवला हेही सांगते की तो एकटा नसणार आहे, त्याच्याबरोबर अजून कोण असणार आहे त्याला देखील आपल्याला मातीत घालणं गरजेचं आहे. तर इकडे राकेश म्हणतोय की आता या घरातला आजचा शेवटचा दिवस, आता नवीन देश आणि नवीन पाखरू असं तो स्वतःशी बोलत आहे. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.